वेस्टर्न संघ भिनार क्वालिफाय झाला. त्यानंतर काल आपण दुसरा दिवस पाहिला. ज्या ठिकाणी एजी स्पोर्ट निंबवली संघ थेट फायनलमध्ये दाखल झालाय. तर आज पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल. यस मॅचला सुरुवात होती आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौक. यस षटकार आहे. एक क्षण असं वाटलं की या ठिकाणावरनं पहिला बॉन्सवर चेंडू गेलाय, मात्र नक्कीच जी रॅलिंग आहे त्या रॅलिंगच्या पुढे सीमारेषा आहे. 6 धावा मिळाल्या. पहिला बॉलवर आला हा षटकार. राजन डी खरं तर मोठ्या फटक्यांपासून त्याची ओळख आहे. तो फटका मात्र त्याच्या बॅटमधून आलाय. या बॉलर्स देखील बॉल ऑन साईडला. विनोद नाईक त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर 8 झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील काऊ कॉर्नर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक विनोद नाईक यांना आपण पुन्हा एकदा पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. या बॉलेस बॅट आणि बॉल मध्ये अवत असं संपर्क नाहीये. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक भारत पाटीलच्या माध्यमातून यावेळेला स्टॉपेज लागलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. वेलकम सुरेश घरत सर. तालुका क्रिकेटमधील एक उत्कृष्ट पंच. नक्कीच आज मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा भारत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नर रिझन मध्ये एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय. यस आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. यस एकंदरीत एकूण 5 धावा मिळाल्या या बॉलवर.
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिला. ओव्हर थ्रो झाला आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला होता. 5 धावा मिळाल्या. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 20 धावा धावफलकावर आहेत. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते बंद्रा मारुती काल्हेर टीमच्या माध्यमातून. राजन डी आणि सोबत संतोष मडवीला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या आहेत बंद्रा मारुती काल्हेर संघासाठी. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. तर आता मात्र षटक क्रमांक 2 पाहूया कोणता गोलंदाज येतोय. मात्र दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम्स भरपूर मजबूत आहेत. एक चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचच्या माध्यमातून, यात काही शंका नाही आहे. एका बाजूला राजन डी तर एका बाजूला संदीप पाटील. एका बाजूला नक्कीच संतोष मडवी तर एका बाजूला कुंदन पाटील. एका बाजूला दयावान भंडारी तर एका बाजूला भारत पाटील. भरपूर चांगलं बॅटल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर टीम काल्हेरचा विचार केला तर योगेश, विनायक, सचिन हे देखील चांगले खेळाडू आहेत. तर टीम कारिवलीचा विचार केला तर संजय पाटील, भारत पाटील, विनोद नाईक, नीलम नाईक, यस गुरु, त्याचबरोबर संदीप पाटीलवर देखील भरपूर जबाबदारी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण संजय पाटीलला पाहतोय. संजय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. (22) 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. संजय पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचले जरूर, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. वारंवार रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. आज मात्र राजन आर संघामध्ये उपस्थित नाही आहे आणि त्या कारणास्तव मात्र संतोष मडवी सलामीवीर म्हणून आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पॉइंट रिझन मधून डीपला जातो. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला गेलाय. एकच धाव, एक पेक्षा आधी काही एक नाही. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला बॉल संजय पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या बंद्रा मारुती काल्हेर टीमसाठी. आणि त्यानंतर मात्र षटक क्रमांक 2 ज्या षटकामध्ये भरपूर चांगलं कमबॅक जय बजरंग कारिवले टीमसाठी संजय पाटील करतोय.
या भले स्लोवरचा वापर वेग परिवर्तन केलं. अजून एक चांगला बॉल पुन्हा एकदा बीट केलंय राजन डीला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 बॉलवर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज संजय पाटीलने. या भलेचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. खास करून या ठिकाणी नक्कीच आपण प्रत्येक मॅचमध्ये पाहत आलो आहे की धावा येत नाही आहेत तर धावा वाहतात. मात्र अशा परिस्थितीत काय कमालीचं षटक संजय पाटीलच्या माध्यमातून फेकलं गेलं आहे. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च झाल्या या षटकामध्ये. बिनबाद 26 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात टीम बंद्रा मारुती कल्याणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मात्र षटक क्रमांक 2 संजय पाटीलच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली. भरपूर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. तर आता मात्र षटक क्रमांक 3 संदीप गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. संदीप हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत आलाय. आता मात्र हे बॅटल पाहण्यासारखं असेल. संदीप समोर आपण राजन डीला पाहतोय. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर या फॉर्मॅटमधील सिरीज किंग आहेत. सातत्याने नक्कीच मालकवीरच्या भूमिकेत आपण या दोघांनाही पाहत आलोय. षटकातील पहिला बॉल संदीप गोलंदाजी ट्रॅकवर. या भलेचा बॉल समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह आपण पाहतो. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये कुंदन पाटील उचलतोय, फेकी करतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. ट्वेंटी 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण राजन ढीला पाहतोय. या भलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. यस कालभार टीमचे कॅप्टन त्याचबरोबर रणसुनोली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या भलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. अतिशय दमदार फटका मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती 6 धावांची. राजन डीच्या बॅट मधून निघणारा दुसरा षटकार आपण पाहतोय. काल नवीन बॉल गेला कुठला काय पण झाला नवीनच आहे सिस्टीम इथे जुन्या तर काही प्रॉब्लेम नक्कीच. बॉल जर हरवला, बॉल गेला, अर्थातच बॉल फुटला किंवा अजून काही तर त्या ठिकाणावरनं नवीन चेंडू दिला जाईल. आणि जर बॉल जर फुटला आणि त्या बॉलवर जे घडलंय ते मात्र तुम्हाला मान्य करावं लागेल. एक चांगला फटका राजन डीच्या बॅटमधून आला हा षटकार. नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी ट्रॅकवर. या बॉलर्स देखील बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय संजय पाटीलच्या माध्यमातून. फलंदाज बाद राजन डी.
आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकता काऊ कॉर्नर रिजनमध्ये अगदी काही इंचेस सीमारेषेपासून आत हा झेल टिपला गेला आहे. संजय पाटील त्या ठिकाणी होते. हाईट फॅक्टर नक्कीच त्यांच्या उंचीचा त्यांना फायदा या ठिकाणी झाला आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बल्ला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता, मात्र दिशा चुकीची आपल्याला पाहायला मिळाली. मिथुनला आज मात्र तिसऱ्या क्रमांकावरती पाठवला गेलाय. या वेळेस बॉल भरपूर चांगला होता, बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. मात्र एक चांगला फटका आहे. चेंडू पहिल्या टप्प्यावर निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. चारने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 4 नॉट. 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. संदीप पाटीलच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. हॅलो, नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये येतोय. कुंदन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगलं पाहायला मिळतंय. आज मात्र या मॅचमध्ये फक्त आणि फक्त संजय पाटील सगळीकडे दिसतोय. एक चांगलं षटक फेकलं, त्यानंतर एक चांगली झेल आणि त्यानंतर हे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय संजय पाटीलच्या माध्यमातून.
आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर देखील पुन्हा एकदा पाहू शकता. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुंदन पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन वळतोय. या वेळेस हा बॉल ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. कुंदन पुन्हा एकदा शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. या वेळेस यस बॅटची कडा लागली आहे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज हरेश मैदानाच्या आतमध्ये. हरेश जोशी. या वेळेस अजून एक चांगला बॉल, मात्र रनआउटची विकेट त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 4 षटकांमध्ये धावा धावफलकावर झाल्या आहेत 47. 47 धावा झाल्या आहेत. 48 धावांचे लक्ष्य या ठिकाणी उभं केलं आहे. मात्र त्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. श्री कालिका माता कालबार टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर गावदेवी रांजनोली टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या. यस सन्माननीय तालुका क्रिकेटमधील एक उच्च कोटीचे अंपायर अर्थातच पंच सुरेश गरज सर या ठिकाणी उपस्थित झाल्यात, व्यासपीठावर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. तर सर विनंती आहे की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये या. चला टॉससाठी या. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल कालबार विपक्ष रांजनोली. चला टॉससाठी या.
वेलकम टीम रांजणोलीचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत गणेश दादा पाटील. डीजे गणराजचे प्रोप्रायटर आहेत. मॅचला सुरुवात. पहिला बॉल, या बॉलेचा बॉल ऑन साइडला. फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, आता जाऊन चेंडूची फेक झाली आहे. 2 धावा कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल बीट केले फलंदाजाला. अपील तर जोरदार झाली होती, मात्र पंच सहमत नाहीयेत. कालवार टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल ऑफ ड्राईव्ह. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही एक नाही. संतोष मडबीच्या माध्यमातून पहिलं षटक आपण पाहतोय. चालू हंगामाचा विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. या बॉलेचा बॉल हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक दूर होते. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. सिंगल कंप्लीट. नमो चषक रांजणोली या ठिकाणी देखील भरपूर इम्प्रेस केलं होतं संतोष मडवीने. आणि त्यानंतर मात्र वरलदेवी चषक ताडाली या ठिकाणी देखील प्रत्येक मॅचमधील पहिलं षटक अप्रतिम फेकलं गेलं होतं. तर या मॅचमध्ये देखील चांगली सुरुवात आतापर्यंत. या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने. राजन आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा एकच धाव. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकले. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 48-48 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र आतापर्यंत 5 बॉलवर फक्त आणि फक्त 5 धावा. टीम जय बजरंग खारिवली. या बॉलेस मात्र मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. चला, टीम रांजणोलीचे कॅप्टन गणेश पाटील, तर टीम कालभारचे कॅप्टन प्रकाश म्हात्रे, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाले आहेत. तर सुरेश गरज सरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी उडवतोय. आर.के. बिल्डर्स टॉस बॉक्स आपण पाहतोय. षटक क्रमांक 2, षटकातील पहिला बॉल. हे आपण पाहू शकता, टॉस त्या ठिकाणी उडवला जातोय.
टॉस टीम कालवारच्या कॅप्टनने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर फलंदाजीसाठी रांझनोले टीमला इन्व्हाइट केलाय. या षटकाची सुरुवात पहिला बॉल जो आहे तो वाईट बॉल फेकलाय त्या ठिकाणी हरेश जोशी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेचा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. आज मात्र बंद्रा मारुती काल्हेर संघ नक्कीच कंप्लीट टीम नाही आहे. भरपूर चेंजेस खास करून महेश म्हात्रे दादांना देखील संधी मिळाली आहे त्या ठिकाणी. प्रत्येक वेळेस मात्र आमच्या कॉम्बॉक्समध्ये जॉईन असतात ॲज अ 12th मॅन. आज मात्र इनमध्ये आहेत. यस शनी दादांना देखील संधी मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे. उडवलाय समोरच्या दिशेने. हा बॉल देखील निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. 6 धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 22. 22 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिलं षटक चांगल्या प्रकारे फेकलं गेलं होतं. त्यानंतर या षटकामध्ये धावा येत आहेत. षटकातील पुढचा बॉल षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला फटका गॅप शोधली आहे. मात्र दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट होत आहेत. षटकातील पुढचा बॉल हरेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण संदीपला पाहतोय. या वेळेचा बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थोडी चुकी पाहायला मिळते आज मात्र विजयच्या माध्यमातून. बॅकअप चांगलं झालं राजन डीच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट देखील झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 27. 27 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत मिथून. हरेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. एकच धाव. एकपेक्षा आधी एक काही एक नाही. तानाजी पाटील देखील आज इनमध्ये आहेत. 29 धावा झाल्या आहेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 19 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 2 षटकं मात्र चांगली फेकावी लागतील या ठिकाणी.
12 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. राजन डी गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. या बलेचा बॉल लेट कट. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. प्रयत्न भरपूर चांगले झाले होते त्या ठिकाणी. जोपर्यंत बॅकअप झालं त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. आज बंद्रा मारुती काल्हेर संघाचा विचार केला तर महत्त्वाचे 4 खेळाडू मात्र टीममध्ये दिसत नाहीयेत. योगेश, सचिन, विनायक, राजन आर हे 4 खेळाडू मात्र आज नक्कीच टीममध्ये नाहीयेत. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. या बलेचा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. साने समीकरण मात्र आता भरपूर सोपं झालंय. येणाऱ्या 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 9 बॉलवर 10 धावांची आवश्यकता आहे. या बलेस देखील फटका चांगला आहे. हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. अजून एक चांगला फटका. या फटक्यासोबत मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकलाय जय बजरंग कारेवली टीमने. अभिनंदन. हार्ड लक टॉप लक बंद्रा मारुती काल्हेर.